नमस्कार सगळ्यांना नमस्कार. भाऊ आता चालू आहे काम. अजून कपडे काय बदलले नाही काय नाही येऊन बसलोय. आपला पिशवी ठेवली. बायको ब्लाऊज शिवीत बसलेली आहे. मी गिझर लावलाय आपला आंघोळ करायसाठी गरम पाणी. अरे देवा अयो मस्त पैकी म्हणलं जरा गरम गरम पाण्याने आंघोळ करावा. त्यासाठी गिझरला पाणी लावलंय मस्त पैकी. आपलं काय माहिती का, ही जरा दुखतंय ना सगळंच. अंग दुखतं दिवसभर, गोण्या उचलू उचलू जाम होतंय माणूस. त्याच्यामुळे म्हणलं कसं आहे जरा अंग हलकं होईल. आणि तसं काय नाही राजे, आज आज जरा थोडी मी म्हणतो लवकर आलो बरं का. नाही तर 10 10:30 कधी 11 वाजता यायला होईल. स्वयंपाक झाला मला वाटतंय. आता काय बनलं हे काय मला माहित नाही. मी आता झालोय आणि येऊन बसलोय आपल्या गिझरला पाणी लावून. बायको तर काय बोला नाही. अहो बोलायला मला अवसरच नाही राहिला. असं ना, मग काय म्हणलं काय नेमकं काय तुमचं माझं भांडण आहे का? भांडण झालं तरी मी भांडणाचं नाही काय. भांडण झालं तरी मी बोलत असते. तुम्हाला माहित आहे ना, बडबड करू करू. मग काय नाही, आज जरा थोडा त्रासच झाला बरं का. आज जरा थोडी आवक वाढली होती. दिवसभर 8 वाजेपर्यंत गाड्या खाली होत. 8 साडेआठ वाजेपर्यंत नको नको होत. आणि त्यात ही काय झालं, हात आहे ना असा मोबाईल धरू आहे ना, की दुखत इथं. मग त्याला कसं आहे, हमालीच्या कामात जरा उलसात जे आता त्रास झाला ना, की इथं दुखत. दाबाला हातावर. मग काय नाही, ती गोळी खाली ना संध्याकाळची झोपतानी एक फिनिश. मग दुखत नाही काय नाही. दर्द गाय. आता कसं आहे, दाजी माळकरी पडला त्याच्यामुळे आपण काय आता म्हणजे तब्येत व्यक्ती डिसेंबरची दाजी पार्टी करत नाही. हा, त्याच्यामुळे आपण काय दुसरं काय आता तुम्हाला तर माहिती आहे. त्याच्यामुळे काय तुम्हाला सांगायची गरज नाही काय नाही. आपलं शाकाहारी आणि शाकाहारी म्हणलं की मग काय त्याच्यात एवढं कसं नाही राहत. मग सुधारायच्या हिशोबाने तशी तब्येत सुधारलेली असते आपली पहिल्यापासून. पण आता सतत कामात कवा बी असले गधाडीच काम, त्याच्यामुळे नाही ना. मग तसं म्हणलं जरा आंघोळ बिंघोळ करून जरा फ्रेश होऊन मग जेवण करायचंय. आता मला उशीर झाला असता ना भाऊ, आपल्याला म्हणजे व्हिडिओ टाकता नसता आला. रेग्युलर मध्ये आपलं कसं आहे, म्हणजे जसं जायला टाइम म्हणलं कसं आहे, पाणी तापस तर बसलोय आपला खुर्चीवर. बाहेर गार लागतंय मारणाचं. 2 दिवस झालं वातावरण फार बिघडले. सूर्य काय उगवणार, दुःख पडतंय तसं दुःख. सकाळच्या 10 वाजता तरी वाटतंय की 7 दिवसच उगवला असं वातावरण तयार होते झाले. त्यात पाऊस बी सांगितलाय. आपण बघ पाणी तापलंय का, दुसरं पाणी लावायचं परत. पाणी तापलंय बघ ना, सोड ना पाणी. गरम चांगलं कडक झालं असलं तर सोड. नाही की बंद झाल्याशिवाय नाही होत लय कडक. अरे झालं असं सोड तू. अहो नाही झाले, बंद होत ती गिझर. असं का, कडक बी काय करायची, दुसरं कडक तू. हो दे तुमच्याच मनात. राहू दे, नग ऐकू त्या बापाचं तुझ्या. ठीक आहे.
गार लागतंय. जर्किंग टोपी बाहेर काढली, ठेवलं तिथं. आणि आपलं म्हणलं आता कसं आहे तिथे घरात काय गार लागत नाही. आपण ती खिडकी लावलं म्हणजे हवा येते गार का लागत ना. थंड वाजून आले काही बघू दे. अरे मग गाडीवर किती हवा लागते. इतकी हा? कशाला खेळली. असं म्हणजे बोट मध्ये होत्यात. त्यात कॅनलला पाणी सुटल्यामुळे तर जास्तच गार लागत. ते पाणी बरोबर आवाज बंद झाले का नाही डायरेक्टच. आता पाणी तापस तर वाढवावं लागेल दाजीला. पहिलेच पाणी लावलंय 10 मिनिटात पाणी तापतं याचा नाही वेळ लागत बरं का. म्हणजे दाजीचे 20 मिनिटं इथंच जाणार आहे. मग आंघोळ झालं बंद. कर चालू. बंद झालं. अरे बटन नको बंद करू, पाणी सोड. बटन बंद करू द्या, पाणी काढू द्या, मग परत चालू करू द्या. अरे मला नाही होत चालू पुन्हा. चालू काय तुमचं गाव. पाणी सोडू फक्त. हा जा बस बाजूला. ते जसं पाणी कमी होईल ना त्यातलं कमी झालं नाही मारलं गेलं की मनाने चालू होतं परत. आता मी कंटिन्यू पाणी आलं की आपलं गरम करतोय ना पाणी. कडक कडक पाणी आगाव घेतलं म्हणजे जरा बरं वाटतं जरा अंग हलकं. फक्त काय नाही मग बघताना ही पाठार ही हात ही गुढी हे असं दुखतं. मग आपलं जेवण केलं ना की आपली एक गोळी खायची. तुम्हाला दाखवतो गोळ्याचा पाठी छान दाजी काय खोटं बोलतोय. आपला गोऱ्या विस्तार असतो येऊ दाजीचा गोऱ्या विस्तार आहे. टावेल आपला लागतो टावेल सगळं. तरी काय बाहेर अजून काढलं नाही अंगात घातलं. डाब्यातली चपाती तशीच आहे बरं का. एक चपाती तशीच आहे. काल दुपारी जेवलो नाही डायरेक्ट संध्याकाळी जेवलो. मग कशाला नेमकं कोलगेट ब्रश लागणारी वस्तू आपल्याला तिकडे. आता मोबाईलला चार्जिंग नसेल बाबा चार्जर सगळे साहित्य ठेवावं लागतं. काय सांगावं तुम्हाला. गोळ्याचं पाकिट आहे असं काही नाही. हे बी अंगदुखीची गोळी ही बी अंगदुखीची गोळी. अख्खं पाकिटच घेतले मेडिकल मध्ये. हा आता गोळ्याचं काय झालंय माहिती का. लय रोज मी गोळ्या नाही खात. आपलं का दिसाड गोळ्या 2 दिवसाला गोळी खायची. जर तारा झाला तर किंवा हात्याला हमालीचा हात्याला घे. गोण्या ओढायला गोण्या पाठवी यायला काय होतं माहिती का. हाताने गोणी उचलत नाही आणि गोणी आहे ना वजन ह्याच्यावर गोणी. काय माहिती का बाबा ह्यातलं काय वस्तू जर काढली ना जायच्या टायमिंगला काय देण्यात राहत नाही. त्याच्यामुळे हे आपला हाय असं काढायचं नाही. काय होतं कामात काय नाही वाटत दुखत नाही काय नाही काहीच नाही. पण आता कसं आहे जरा शरीराला विसावा पडला ना बसलो ती जरा मग जरा थोडं दुखायला लागलं. कामात नाही दुखत अजिबात. काम वर बी का असलं ना चालू. आता काम तुम्हाला सकाळी 9ला जे चालू होतंय तर डायरेक्ट 8 संध्याकाळचे 8-12 घंटे 8-8:30 वाजेपर्यंत काम नाही. थोडक्यात 12 घंटे जायचंच ना.
हा त्रास होतोय पण जी मिळतोय ना मग काय टेन्शन घ्यायचं नेमकं. दुसरीकडे एवढं काम करून पैसे नसायचे ना, पैसे मिळत नव्हते. पण आता तर एकदाची जरा बरं वाटतंय, पैसे पाणी आपल्या घरात येत आहे का. आता तुम्हाला कसंही भाव म्हणजे 9,000 उशिरात घडी येईल. आता कसं आहे अजून जेवण करायचंय, ज्या आंघोळ करायची, जेवण करायचं आणि मग व्हिडिओ टाकणार. तसं मी तुम्हाला आहे ना काय बनवलंय काय नाही जेवण दाखवणार ते, असं काय नाही. अजून आताच कालवून बनवले. वाराची शेंग दिसते, वाराची शेंग हे कशा वाफा चाललेल्या आहेत. आताच स्वयंपाक केलाय. ही काय आहे बाबा, मूग. येत काय मुगाचंच कालवण केलं सकाळी बघ. चपात्या गरम गरम आत्ताच बनवलेल्या आहेत. लाईट गेली. हो 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 ठेवून द्यावं. लाईट गेल्यामुळं काय झालंय, अंधारात एवढं दिसणार नाही तुम्हाला. बायको बसली आपली लाईट गेल्यामुळे. येईन लाईट 5 मिनिटात, काय लाईट यायला काय नाही.